नमस्कार मित्रांनो, तर आम्ही गेलो होतो प्रतापगड किल्ला पाहायला। तर मित्र, या व्हिडिओमध्ये प्रतापगडाची संपूर्ण माहिती दाखवलेली आहे, गाईडने सांगितलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही महाबळेश्वर अजून काही ठिकाणं बघितलेली आहेत, ते तुम्हाला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आम्ही किल्ले प्रतापगडावर पोहोचलेलो आहोत आणि आता गाईड माहिती देणार आहेत, तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका। इकडे या, इकडे या तुम्ही, चला। हा जो किल्ला पहिला सुरुवात करतोय आपण, इथे पुढे शिवकालीन गुहा आहे। ऑन द वे जाताना आपल्याला बाळाने 20 ठिकाणं पाहिजे आहेत। एक सव्वा तासामध्ये पूर्ण आपण किल्ला पाहून खालती उतरतो, बरोबर का? हा जो गड पाहायला चालला, हा किल्ला आजही खाजगी मालकीचा आहे, गव्हर्नमेंटच्या ताब्यात नाहीये। तुम्ही लोक आता महाबळेश्वरला जाणार असाल, एंट्री फी टॅक्स द्यावा लागतो। हा गड फिरायला एंट्री फी वगैरे नाहीये। शिवाजी महाराजांची 13वी पिढी नाव ऐकून असाल, उदयनराजे भोसले। 65 किलोमीटरवरती रायगड किल्ला आहे। हा प्रतापगड महाराजांनी देवीच्या मंदिरासाठी बांधला। इकडे गड नव्हता, हा डोंगर होता। त्या डोंगराचं नाव होतं ढोरप्याचा डोंगर। ढोरप्या म्हणजे कळलं? गाई म्हशींना आपण गावाकडची लोक ढोरं म्हणतो ना। पूर्वी काय करायची, गड नव्हता, ढोरांना चरायला घेऊन यायची। पण हा पूर्ण परिसर, जावलीचं जाळं आणि जावलीचं खोरं, सज्जनगड पासून रायगडची काळी नदी आणि कोकणातला खेड, तिथून पुण्याच्या भोरपर्यंत हा एवढा मोठा परिसर विजापूरच्या आदिलशानं चंद्रराव मोरे हा मराठा सरदार त्याला जहागिरी दिला होता। जहागिरी म्हणजे कळलं ना, केअरटेकर, सांभाळायला। शिवाजी राजांनी मोरेला समजवलं की आपण दोघं मराठा एक झालो तर हिंदव राज्य स्थापन करूया। मोरेने ऐकलं नाही। 6 जून 1655 राजांनी पूर्ण जावली जिंकली आणि ह्या डोंगरावरती गडाचा काम हाती घेतलं। किल्ला बांधायला सुरुवात केली इसवी सन 1656 आणि गड कधी पूर्ण केला बघा, इसवी सन 1658। किती वर्षात? अवघ्या 2 वर्षात गड बांधणं म्हणजे जोक नाही ना। या किल्ल्याची तटबंदी 5 किलोमीटरची आहे। त्याच्या आतला परिसर 52 एकर आहे आणि समुद्र सपाटीपासून तुम्ही आता 3543 फुटावरती आहात। हे महाबळेश्वरातून 1000 फीट उंच आहे। ते महाबळेश्वर तुम्हाला मी वरून दाखवतो। या गडाची आखणी केली हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव आणि मोरोपंत पिंगळे। रायगडच्या दरबाराच्या पायरीवरती त्यांचं नाव कोरलंय ना, सेवेसी तत्पर ठाई हिरोजी इंदुलकर। गडाच्या बांधकामासाठी वापरलं चुना, शिस, रेती आणि खायचा गुळ, जागरी। गड पूर्ण झाल्यानंतर ह्याच गडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि महाराजांची भेट झाली। हा गडाचा मोठा इतिहास आहे आणि अफजल खान विजापुरातून शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मारून दरबारात पेश करण्याचा विडा उचलून निघाला। 12,000 लोक घेऊन येणारा व्यक्ती कधी मैत्रीसाठी येतच नाही ना। बाळूनी अफजल खानाची उंची फारच कमी होती, फक्त किती? 7.25 फीट आणि शिवाजी महाराजांची हाईट होती 5.25 फीट। त्या अफजल खान मध्ये एवढी ताकद होती, रानटी हत्तीला सरकवायचा, लोखंडाची पहार दिली, 4 चाकडा करायचा, तांब्याचा तांब्या हातात दिला, कारोळा बनवायचा, चिमवायचा। स्वराज्यावरती आलेलं भलं मोठं संकट म्हणजे अफजल खान ना। त्या भेटीमध्ये दगा झाला असता तर आपलं हिंदवी स्वराज्य कथाबी घडलं नसतं ना। ती भेट झाली, तो स्पॉट तुम्हाला वरून दाखवतो। शामियान्यामध्ये राजांना आलिंगन दिलं, डावे बगले दाबलं। राजांवरती 2 वेळा अटॅक झाले, पण राजांच्या अंगात चिलकत, डोक्यात जिरोटोप, अंगरका फाटला। खान दगा करतो, राजांच्या लक्षात आलं। वाघनेक्यांनी खानाचा कोतरा बाहेर काढला। म्हणून गणेश गाईड म्हणतो, फिक्र ना करिए नादा, ये तो शिवा का आखाड़ा है, इसमें एक ही दम में प्रतापगड के नीचे अफजल खान को उकाड़ा है। खान ओरडला, दगा। सय्यद बंडानं दानपट्ट्याचा वार करण्याचा प्रयत्न केला, पण जीवा महालीने ते जात वरच्यावर उडवला। मराठीमध्ये म्हण घडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा। खानाचा वध झाला 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारी दुपारी 2 वाजता। राजांना विजय झाला। तर विजयाला काय म्हणतात? प्रताप ना, मग नाव ठेवलं गडाचं प्रतापगड। दोघांची कबर स्वतः महाराजांनीच बनवली। जिजामातांनी सांगितलं, माणूस मरतो तिथं वैर संपतं ना। महाराज काय मुस्लिमांच्या विरोधात नव्हते। 2022ला ते अतिक्रमण हटवलं, कारण 2002 पासून ते बंद होतं। एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झालं, कारण तो काय सुफी संत वगैरे नव्हता ना।
त्याला देव मानायला लागले. कारण येताना अफजल खान तुळजापूर, गाणगापूर, शिखरशिंगणापूर, पंढरपूर ही मंदिरं तोडत आला होता, लोकांना कन्वर्ट करत आला होता. ते स्पॉट तुम्हाला वरून दाखवतो. तिथे एंट्री बंद आहे. आता हे नवीन संग्रहालय वगैरे बांधायचं आणि मोठी महाराजांची आहे पथडगी आहेत, ओपन आहे, फक्त दाखवतो. इथे आतमध्ये जाताना गुहा लागेल. या गुहेत 40 लोक लपून ठेवले होते. सरदार नेताजी पालकर ही गुहा 1957ला तोडण्यात आली. काय रस्ता आणि पायऱ्या बनवल्या, नाही तर पूर्वीचा मार्ग पायवाटा ना. आणि बघा चारी साईडने बाळांनो दरवाजा दिसतोय का गडाचा? नाहीच ना. आपण जिथे जाऊ ना तेव्हा तुम्हाला गडाचा दरवाजा दिसेल. आजही सकाळी 6:30ला दरवाजे उघडतात आणि रात्री 8:30ला बंद करतात. हे रिवाज आज देखील चालू आहेत. कारण या गडावरती आमची 30 घरं आहेत. आम्ही 150 लोक राहतो. ही लोक कोण? मावळ्यांची पिढी. नवीन लोकांना अलाउड नाही आहे. चला एक साईडला लावा सर, इथं लावा अशी. मी काय सांगितलं? समोरच बघा तिकडे. बाळा वरती नको जाऊ, इकडे इथे सांभाळून. समोर बघा लाईटचा खांब दिसतो का? सरळ दिसला का? चौतारा दिसतो का व्हाईट कलरचा? तिथे 2 थडगे आहेत बघा. एक काळ्या साईडचे, राईट साईडला मोठी ती खानाची आणि त्याच्या बाजूला त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंदा. त्या दोघांची कबर तिथे, भेट तिथे झाली. तुम्ही आता आलात ना त्याच रोडवरती आलात आणि तुमची गाडी तिथे खाली लागली आहे, ह्याच्या झेंड्याच्या खाली. आणि बघा ही गुहा आहे. 40 लोक लपून ठेवले होते. नेताजी पालकर साजरा होता. हे 1957ला तोडण्यात आली. आता ही गुहा बघा अजूनही 8 फीट खाली होती आणि गुहा बघा इथपर्यंत होती, पण रस्त्यासाठी तोडण्यात आलं. आणि 4ही साईडने बघा दरवाजा दिसतोय का? त्या दोन्ही भिंती बघा एकच वाटतायत ना लांबून. तिथे गेल्यानंतर तुम्हाला गडाचा दरवाजा दिसेल. आणि ह्याच समोरचा तिकडे मकरंद गड आहे, त्या समोरच्या डोंगरावरती. मधुमकरंद गडावरती आजही जायचं म्हटलं तर 14 किलोमीटर चालत जावं लागतं बाळा. ट्रेक पॉईंट आहे बघ, त्यावेळची पायवाट. तुम्ही येताना आता राईट टर्न केलं का? जी कमान होती बघा खाली, पोलादपुरात आला ना तुम्ही, आंबेनेली घाट, ते शेंगावाला वगैरे होत्या, त्या मेन रोडला झाला शॉर्टकट आहे त्यावेळेचा मार्ग हा. आजही आमची लोक बघा, हा गडाचा प्रवेशद्वार. गडावरती येण्या जाण्यासाठी एकच दरवाजा, दुसरा दरवाजा नाहीये. खालून बघितल्यानंतर ह्या दोन्ही भिंती बघा एकच वाटल्या ना, म्हणजे दरवाजे कुठे तो कळत नाही. बघा सर, आजही सकाळी 6:30ला दरवाजा उघडतात आणि रात्री 8:30ला बंद करतात. हे रिवाज आज देखील चालू, कारण देवीच्या मंदिरासाठी सिक्युरिटी दरवाजा. आजही सकाळी 6:30ला उघडतात, रात्री 8:30ला बंद करतात. बाळांनो तुम्ही किती पायऱ्या आलात मोजल्या का आता? 95. इथपर्यंत 95 पायऱ्या. येताना थोडा थकवा जाणवतो ना, बरोबर का? पूर्ण जागा चढावे, म्हणजे दरवाजा समोर चढाव का ठेवलाय त्याच्या मागचं कारण सांगतो. आता या 3 पायऱ्या, तेव्हाची एक पायरी ना, हे आत्ताचं कन्स्ट्रक्शन आहे आपल्या काळातील. 1957 भारताचे पहिले पंतप्रधान येणार होते, पंडित नेहरू, त्यांच्यासाठी हा मार्ग बनवला. याच्या खाली जुना मार्ग आहे. मग दरवाजा तोडायचा म्हटलं तर पहिला वापर हत्ती ना, आणि हत्तीला कुठली वस्तू पाडायची असेल त्याला सपाट जागा पाहिजे. अशा ठिकाणी हत्ती येऊ शकतो, पण ज्या स्पीडने येईल ना त्या स्पीडनं मागे जाईल, म्हणजे तो दरवाजा तोडणार नाही. पण तुमच्या कारण लक्षात आलं चढाव का ठेवलाय, बरोबर ना. दुसरा वापर बाहुबली पिक्चर मध्ये बघा लाकडाचा ओंडका दाखवलाय. 40 ते 50 फुटाचा ओंडका घेऊन यायचं म्हटलं तर त्याला जागा सरळ पाहिजे. ही जागा बघा टर्न आणि शॉर्ट आहे ना, त्याने पण दरवाजा तोडणार नाही. ते पण मिस झालं, बरोबर का? प्लॅनिंग फसलं. आणि फायरून गडाच्या खालून मोठ्या तोफांनी अटॅक केलं. तोफांचा गोळा दरवाजावरती न धडकता समोरच्या भिंतीवर धडकेल ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की दरवाजा सुरक्षित तर आपला अख्खा गड सुरक्षित. हे 2 वर्षातलं प्लॅनिंग. आजकाल आपण आपलं घर ग्राउंड लेवलला 2 वर्षात पूर्ण करू शकत नाही ना. आणि एवढं सगळं करून इथे शत्रू आला, इथे यायची पण गरज नाही. मला ती बघा ती खिडकी दिसते एकदम वर, दिसली का? मग तिथून डायरेक्ट आपला एकटा मावळा तोफेचा मारा इकडे करायचा. याला म्हणतात मराठ्यांचा गनिमी कावा, गोरिला वॉरफेअर. ताकदीपेक्षा युक्ती महान. कारण येणाऱ्या व्यक्तीचं तोंड कुठे आहे? दरवाजाकडे. त्याची पाठ कुठे? तिकडे. जेव्हा मी सांगितलं तेव्हा तुम्हाला त्या विंडोचं महत्व कळलं ना.
म्हणजे एकटा मावळा इकडची पूर्ण फौज मारेल ना, पण इकडची 100-150 लोक त्या एका माणसाचं काही बिघडवू शकत नाहीत ना. आणि कुठलाही व्यक्ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, मग भिंतीला चिकटला त्याच्यावर तोफेचा मारा येणार नाही. वरती बघा छोटे छोटे होल दिसतात का, जसं आताचा रॉकेट लॉन्चेस, म्हणजे आपल्या बॉर्डरला शिपाई कशा बंदुका घेऊन फिरतात, तर त्यावेळेस छोट्या तोफा घेऊन दिवसभर पहारा द्यायचे, गस्त घालायचे. पण इकडचे बघा तोफेचा मारा करा आणि इकडचे बघा, फरक आहे ना. सरळ आहेत ना अशा, उकळत्यात तेल किंवा गरम पाणी सोडा. कळलं का? गडाच्या खालून हे काहीच कामाचे वाटत नाहीत, गडाच्या आत गेल्यानंतरच कळतं किती इम्पॉर्टंट आहे. बरोबर, बसा असेच. इकडे द्या बाळांनो. हे आपण आता इथे, हे बघ इथे आपण, दिसला का? हा बघ, हा बघ, हा गडाचा पूर्ण ड्रोन फोटो घेतलेला. हे वरती वस्ती आहे, तो हा काय समोर. हां बघ बाळांनो, आपण आता गडाच्या आतमध्ये आलो. गडाच्या आत आल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीनं पहारा द्यायचे कळतंय ना, कारण गडाच्या खाली उभं होतो ना आपण, तेव्हा हे विंडो बघा काहीच कामाचे वाटत नव्हते. बरोबर का? तटबंदीवरनं फिरणं शक्यच नाही आहे. बघा त्यावेळेच्या पायऱ्या जुन्या, बरोबर ना. आपण दोन्ही वॉलच्या मधून फिरतोय. आणि हा बघा राजमार्ग, पालखी दरवाजा, याला काय म्हणतात? VIP रोड. जसं आता पुढारी लोकांना असतो ना, तसा मार्ग हा राजमार्ग. याचा वापर फक्त राजघराणेवालेच करायचे. आणि पालखी दरवाजा हा राजमार्ग बंद केला 1936ला, कारण नवीन बांधकाम झालं. आणि आपण आता मंदिरामध्ये ह्या बाजूने जायचं आहे. शिवाजी महाराजांना देवीनं तलवार दिली का, भवानी तलवार, ही तलवार ह्या गडावरनं 1818मध्ये ब्रिटिश घेऊन गेले. तलवार आज देखील आहे, भारतात नाही आहे, इंग्लंडमध्ये, जिथं आपला इंडियाचा कोहिनूर हिरा आहे. मंदिरात एक तलवार बघायची आहे, त्याची माहिती मंदिरात देतो. आणि समोर बघा हाच मेन फोटो बाळांनो, 4थीच्या पुस्तकात आहे ना. मराठी पिक्चर पाहिलं का? मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक मराठा लाख मराठा, बघतोयस काय मुजराकर, आणि शेर शिवराज, याची शूटिंग इथे झालेली आहे. हा बघितला की लगेच ओळखतात प्रतापगड. आणि याला दुसरं नाव आहे शिवप्रताप बुरुज. अफजल खानाचा वध केला, खान मेला नव्हता, आथरी पोटात टाकली, पालखीत बसला. त्याला पालखी उचलणारे किती लोक लागायचे? भुये 12, म्हणजे वजनाचा अंदाज घ्या, त्याला उचलायला 12 लोक लागायची. बरोबर का? संभाजी कावजी कोंडाळकरांनी त्या भुयांचे पाय तोडले, खानाचा मुंडका कलम केलं आणि समोरच्या बुरुजावरती आणून लटकवलं. त्याला मारला तर खाली, तो तर शत्रू होता. बरोबर का? मग त्याचं मुंडकावरती का आणलं? तर राजे गडावरनं निघाले तर जाण्या अगोदर देवीला गाराणं घातलं. गाराणं म्हणजे असं की आई जगदंबे मला यश दे, जे मला काय भेटीमध्ये मिळेल चरणी अर्पण करीन. मेलेल्या माणसाची वस्तू का थेट आपण देवीच्या गाभाऱ्यात जाऊन ठेवू शकत नाही ना, आणि वचन तर पुण्य केलं करावंच लागतं ना त्यावेळेचं. मग देवीच्या चरणी अर्पण केलं आणि मुंडकं राजगडला नेलं. जिजामातांना पाहायचं होतं या कुरखाण्याची हत्या केली आहे. मुंडक्याची कबर राजगडला बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे, त्याची शेवटची पायरी आहे, त्या पायरीखाली मुंडक्याची कबर आहे आणि इथून खाली धडाची ती इथे आहे. खाण्याच्या 2 कबर आहेत. म्हणून इतिहासामध्ये काय म्हणतात? प्रतापगडचा प्रताप मिरवी राजगडाचा दरवाजा. प्रताप कुठे केला? किती मिरवतोय कोण? राजगडाचा दरवाजा. बरोबर का? जिजामाता तुम्ही नसतात, दिसलं नसतं अंगणामध्ये तुळस, महाराज तुम्ही नसतात, दिसले नसते मंदिरावरती कळस, आणि महाराज तुम्ही खरोखरच नसतात तर दिसल्या नसत्या आमच्या आया बहिणीच्या कपाळी कुंकवाचे तिलक. क्रॉस थांबा जरा पुढे या. सिक्रेट टनल चोरवाटेतून निघा, पुन्हा मोठ्या गडात या आणि येऊन पुन्हा लढा. सांभाळून या बाळांनो, या साईडून या. बाळांनो हे बघा, हे जावलीचं खोरं. तुम्ही आता या जावली खोऱ्यातून वरती आलात ना, ते कोपऱ्यामध्ये बघा जंगलात घर दिसतंय का? ते खड्ड्यामध्ये बघा समोर, हे बघा समोर, तर त्या रोडनं तुम्ही आता वरती आलात. आणि तुम्ही आता जाणार आहात ना, ते बघा ते महाबळेश्वर तिकडे समोर आहे. आणि बघा हे पाण्याचं तलाव आहे. अशा गडावरती 4 तलाव आणि 2 विहिरी आहेत. त्याच्यामुळे 2 फायदे झाले. मी सांगितलं की गड 2 वर्षात बांधला. तटबंदीसाठी लागणारा दगड हा खालून नाही आणला. खालून आणला जरी असता तर 2 वर्षात गड झाला नसता ना. मावळ्यांनी बघा मोठे मोठे डोंगरच इथे तोडले. डोंगर तोडत होते, दगड मिळत होते, भिंतीसाठी वापरत होते. निसर्गाचं देणं, एवढं हाईटवरती पाणी देखील लागलं.
आणि आजही आम्ही लोक राहतो बघा वरती. पाणी पिण्यासाठी विहिरीचं वापरतात, बाकी कामासाठी तलावाचं पाणी कसं वरती ओढतात बघा, रहाट दिसलं का. लागेल तेवढं पाणी नेतात, त्याच्यामुळे पाण्याची किंमत कळते. आणि सगळ्यांनी मोटर लावल्या तर पाण्याचा गैरवापर होईल ना. त्यावेळीची पायवाट बघा अशी होती. आणि आपल्याला आता त्या मंदिरात जायचंय भवानी मातेचं दर्शन करण्यासाठी. या बस बा. हा बघा बाळांनो, हाच मेन फोटो येतो ना, बरोबर का. असाच चौथीच्या पुस्तकात, टीव्हीला, कॅलेंडरला. आणि त्याच्या बघा खाली आपली गाडी लावली आहे. तिथून आपण वरती यायला सुरुवात केली. आणि ती बघा अफजल खानाची कबर. आता तुम्हाला स्पष्ट चौतारा दिसतोय खाली, दिसला का. आणि ह्या पालखी दरवाजा, ह्या बघा पायऱ्या, दिसल्या का. हा जुना मार्ग. आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्या पण 360 वर्षापूर्वीच्या आहेत. ह्या बनवत असताना ह्याच्यामध्ये बघा चुना, सिसर, रेती नाहीये. मग तेव्हा काय केलं, इंटरलॉक कळलं का. एकाला होल आहे दगडाला, एकाला टोक आहे, फक्त दगड फसवलाय. लॉक सिस्टीम आपल्या रोडच्या बाजूला बघ पिवळा लाल कलरच्या असतात. हा. आणि या बघा आपल्या काळातील वर्षातून 2दा किंवा 3दा रिपेरिंग करावंच लागतात, कारण ते आपल्या काळातील आहेत. 360 वर्ष झाली तशाच आहेत. त्याला काय म्हणू, जुनं ते सोनं ना, ओल्ड इज गोल्ड. टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आलात मोजले का. 275. अर्धा किल्ला सर केला पायऱ्या चढण्यात, लढाईत नाही, अर्ध जायचंय. या उभे राहा. देवीच्या दर्शनाला मंदिरात गेल्यानंतर प्रथम तुम्ही देवीची मूर्ती पाहणार आहात. या मूर्तीचा शिळा म्हणजे कळलं दगड. हा त्या काळी कुठून मागवला असेल महाराजांनी, नेपाळातून. नेपाळमध्ये काळ्या गंडकी नावाची नदी आहे. ह्या गंडकी नदीत हा शिळा मिळतो. शालिग्राम जो सोनाराकडे असतो, सोनं त्याच्यावरती घासून पाहतात खरी की खोटे, त्या दगडाची मूर्ती आहे. अष्टभुजा म्हणजे 8 हातांची मूर्ती राजगडला घडवली बंबाजी नाईक पानसरेंनी. आणि 1661ला म्हणजे अफजल खानाच्या वधानंतर 2 वर्षांनी त्याची देवीची स्थापना केली. देवीच्या पायाजवळ काचेच्या पेटीत ठेवलेलं एक शिवलिंग आहे. ते शिवलिंग दिसायला तुम्हाला पूर्ण काचेसारखं दिसतं, काचेचं नाही आहे. स्फटिक माहिती आहे का सगळ्यांना, क्रिस्टल, जे काही लोकांच्या काळामध्ये व्हाईट कलरच्या माळा असतात, ते स्फटिकाचं क्रिस्टल, ते राजे नेहमी त्यांच्या सोबत ठेवायचे. ते देवीच्या पायाजवळ आहे. हे जुनं मंदिर आहे. मागे फिराल ना, तिकडे एक तलवार आहे. तलवार स्वराज्याचे 34 सरसेनापती, पहिले मानकोजी दस्तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर. ते गाणं ऐकून असाल, वेडात वीर दौडले सात. 34 सोऱ्यामाईंचे भाऊ, महाराजांचे मेवणे, राजाराम महाराजांचे मामा. कराडजवळ तळबीड गाव आहे. हंबीराव मोहिते त्यांची तलवार आहे. त्यांचा पराक्रम काय, ह्याच मोहित्यांनी ह्याच तलवारीनं जावली खोऱ्यामध्ये युद्धात अफजल खानाची फक्त 600 लोक मारली. एका लढाईत एका दिवसाला एका माणसाने 100 लोक मारले, त्याला इनाम द्यायचे. आज आपल्या मिलिटरीमध्ये स्टार देतात ना खांद्यावर, मग त्यावेळेचं इनाम काय, तर त्या तलवारीवरती एक सोन्याचं स्टार की 100 लोक हा इनाम होता. असे 6 स्टार आहेत. आवर्जून बघा, मूर्ती, स्फटिक शिवलिंग, तलवार. दर्शन झालं 5-10 मिनिटं बसा, काय हरकत नाही, पण आपलं काय नेहमी येणं होत नाही ना अशा ठिकाणी. दर्शन झाले की प्रदक्षिणा घ्या. आपल्याला अजून थोडंच जायचंय. त्या शेवटला पायऱ्या सांगतो आपण किती गेलो, त्यात तर सांगत नाही, आता तुम्ही वरती येणार नाही, बरोबर का. बाल्य किल्ला बघायचा आहे, त्यावेळेच्या त्या तोफा आहेत बघ बाळांनो. या त्या अशा तोफा खांद्यावरती घेऊन फिरायच्या. 80 किलो, 60 किलो, 40 किलो दिवसभर पहारा द्यायचे यांनी. आणि ही मध्ये ती पहार आहे. आणि मागे कटवणी माहिती आहे, कटवणी माहिती आहे, हात लावून बघा. कटवणी म्हणजे दगड बाहेर काढण्यासाठी. ही 50 किलोची पार घेऊन 8 ते 10 तास डोंगर खोदून दगड काढण्याचं काम त्या मावळ्यांनी केले. आपल्या काळातील मावळे उचलू शकतात, 100% गॅरंटी. हळूहळू एकाला सोडू नका एकदम. बघा त्यावेळेच्या वेपन्स आहेत, बरोबर का. हिला हलू पण नको. 80 किलो येते बघ, हात लावून. आता मूर्ती वगैरे बघा, दर्शन करा. आणि इथेच आपल्याला बाल्य किल्ल्याकडे जायचं. 5-10 मिनिटं होत्या, काय प्रॉब्लेम नाही. सगळी बरोबर का. काय काय सांगितलं मंदिरात बघायचं, सांगा की रे. आता काय सांगा, काय काय सांगितलं मंदिरात.
अवघडी बाबा. मंदिरात काय आहे? काय आहे? तलवार. अजून तिथं नाव देवीची मूर्ती आहे. अजून शिवलिंग. हा बस आता माहिती आहे नसतं की बोला की मग ना लाजताय कशाला. या दर्शन करून या. चप्पल इथे काढ नाही इथे काढ. हा तिथे काढ. आपला ग्रुप तिकडे ये तिथे काढ. एक साईडलाच काढा आपल्या ग्रुपची एक साईड. त्याचं गायमुख केलंय बघ. कुठे जॉईंट दिसतंय नाही ना. पाया पडा हात लावा. हे बघा ते करा शूट. हे बघा समोर मनातल्या मनात मोजा नाही तर धमाल. हे बाळा इकडे त्याला इकडे घे या साईडला इकडे. सोड त्याला मी धरतो सोड. तू चल तू पुढे चल. अरे आपण येताना घेऊया चला. कुठल्याही दुकानात घ्या येताना घ्या. हनुमानाचं मंदिर आहे. समर्थ स्थापित आहे. मूर्तीच्या हातामध्ये पर्वत किंवा गदा नाही आहे. कारण आपण ज्या मूर्ती पाहतो पर्वत असतो ना उजव्या हातात गदा असते. ही मूर्ती अशी आहे आशीर्वाद देणारी आहे. तोंड कसं आहे पूर्व किंवा पश्चिम नाही आहे दक्षिणमुखी आहे. म्हणजे दक्षिणेकडे तोंड आहे आणि शेपटी डोक्याने फिरून पुन्हा टर्न दिला. याला वीरप्रताप हनुमान म्हणतात. वरती बाल्य किल्ला हे बघा. ह्याचा पण दरवाजा दिसत नाही. या दोन्ही भिंती एकच वाटतायत ना. समजा मोठा किल्ला जिंकला तर बाल्य किल्ला वाचवा. राजवाडा दरबार धान्याचे गोडाऊन्स दारू खजाना सगळं वरती. समजा मोठा किल्ला जिंकला छोटा किल्ला बी हातून निसटतोय तर चोरवाटीतून निघा. पुन्हा मोठ्या गडात या. गेट बंद करा. शत्रूला वाटू द्या ती घाबरून गेले. पुन्हा येऊन लढा. लढून मारा नाही तर गडावर उड्या टाकून मारा. मग उड्या टाकून मारण्यापेक्षा लढून मारा ना. ह्याचा पण दरवाजा बघा दिसत नाही. या दोन्ही भिंती एकच वाटतायत ना. आणि बाळांनो बघा त्यावेळेच्या पायऱ्या बघा. 3 पायरी तेव्हाची 1 पायरी ना बरोबर का. हे जुनं कन्स्ट्रक्शन आहे. तो मार्ग ह्याच्यावरती घोड्या आरामात चालू शकतात. त्याच्यावरती नक्कीच पडणार ना. आणि बघा टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आलात 475 किती. थँक्यू तुला म्हणतोय पहिला. अजूनही 475 पायऱ्या बाकी आहेत बाळा. नाही उतरायचे आहेत. त्याला सतू नको ते अंगावर येईल. हे त्याच्या सत्वायचं नाही बघायचं फक्त. त्रास देऊ नका. हे जंगली आहेत जंगली.
जंगली अंगावर येईल ते, वांदर नाहीये. पुढे जा बाळा, पायरू नको बसू, इकडे बस, मंदिर आहे. चला मंदिरात चला. चप्पल. त्यामुळे 2 मिनिटं माहिती आहे. बसा जरा. ये रे की. आपण पूर्ण टॉपला आलो. स्वयंभू शंकराचं मंदिर आहे, केदारेश्वराचं. याच ठिकाणी देवीचं मंदिर बांधायचं होतं. जागा साफ करत असताना स्वयंभू शिवलिंग मिळालं. शंकराचं मंदिर इथे बनवलं, खालती देवीचं. मंदिरासमोर हा चौतारा दिसतो. इथे बघा 8 लोकांचा दरबार बसायचा, अष्टप्रधान मंडळ. दिवाणे खास आणि दिवाणे आम, कळलं का? दिवाणे आम म्हणजे काय? पूर्ण जनता. दिवाणे खास म्हणलं की फक्त आपले 8 लोक, महाराजांचे सिक्रेट दरबार. हे ब्रिटिशांनी तोडलं 1818 मध्ये. आणि त्या काळी नवीन कुठल्या व्यक्तीला सैन्यात फौजेत भरती करायचं असेल तर अशा व्यक्तीला इथे हजर करा. देवासमोर शपथविधी. शपथ घेतल्यानंतर मग तो आपल्या राज्यात, स्वराज्यात दाखल झाला. मग त्यानं चोरी, फितुरी, गद्दारी, कुठलं वाईट काम केलं, आपल्या काळामध्ये शिक्षा एकच दिली जाते, ती फाशी ना. 350 वर्षापूर्वी अशा गद्दाराला पकडायचे, त्याला एकच शिक्षा, हातपाय बांधायचे, धान्याचं पोतं रिकामं त्या पोत्यात भरायचे, पोतं बांधायची आणि मागे पॉईंट आहे, कडे लोट जिवंत कड्यावरनं फेकायचे, त्यावेळेची ती शिक्षा. रायगडवर आहे. रायगडात टकमक टोक्या, इकडे कडे लोट आहे. या दर्शन करून या. आपल्याला मग पुढे तटबंदी फिरायची. इथेच काढा चप्पल बा. चप्पल इथेच काढा मंदिरात जायचंय. आपण आलो तो मार्ग, त्या दीपमाळा नगरखाना तिकडे पुढे आहे. ती एंट्री बंद नाही तर मंदिरात प्रवेश पुढून आहे. आपण असे गेलो होतो. हां, पहिला बुरुज सांभाळून थांब, गडबड करू नको. त्याच्यात तलाव आहे, भवानी बुरुज. आणि हा 3 नंबरचा बुरुज आपल्याला जायचा आहे, चौथा आउट साईडला आहे. पकडे जाताना माकडांना हात वगैरे काय करू नका, नाही तर त्या अंगावरती येतील. बरोबर का? सांभाळून चालायचं, एकामेकाचे हात पकडा. त्याकडे काय करू, त्याला बघूच नका. तू ये, बघायचंच नाही. या इकडे. तोंडवाले आहेत ना, चिटकी असतील. मोहक तिथे. चला चला. ते सर कुठे गेले? हे बघा, इकडे चोरवाट आहे. दोन्ही किल्ले जिंकले. चोरवाटेतून निघा, तटबंदीच्या बाहेर पडा, पुन्हा वेढा द्या, मोठ्या गडात या आणि येऊन शत्रूवरती लढा. हा 3 नंबरचा बुरुज. रायगड इथून दिसतो, पण क्लायमेट खराब आहे. आणि तुम्ही आलात बघा सर, हा बघा रोड. त्यांना वरून दाखवतो, थांबा तुम्हाला दाखवतो वरून. हा बघा रोड, पोलादपूर, आंबेनळी घाट. ती दापोलीची बस गेली होती का दरीत? 30 लोक गेली, एक वाचला होता तो. आंबेनळी घाट ह्याच घाटात गेली होती. हा तुम्ही आलात तोच. वरून बोलून दाखवतो, या इकडे माझ्या मागे. ही चोरवाट बघा, सिक्रेट टनल.
एकमेकाचा हात पकडा, दोघांचा पेर करा, दोघांचा पेर करा, माझ्या मागे या. हा, ज्यांना वरून दाखवतो या, तुम्ही आवडत रस्ता हे बघा, क्रॉस या, पायाला लागेल, नाही तर पायाला लागेल पायरी. इथे या वरती, परत इकडे यायचं नाही, असंच पुढे जायचंय. ते बघ रस्ता दिसला का? ती बघ बस गेली, तेव्हा समोर बस गेली तिकडं. त्याच रोडनं तुम्ही आता वरती आलात. तिथून आलो आपण. इकडे मान, तिकडे सॉरी महाड, पेन, पनवेल, मुंबई इकडं, आणि इकडे खेड, चिपळूण, गोवा, बरोबर का? गणपती, महाबळेश्वर इकडं. तुम्ही जाणार आहात तिकडे. या एक नाही या पुढे. तू बघितलंस ना तिने पुढे. चला. बोले बघ, आहे का? नजर झपली ना? त्याच रोडनं तुम्ही आत्ता वरती आलात. जास्त वाकू नको बाळा. ते बघ, तो 2 नंबर बुरुज. हा, कसा येईल परत? तो वरच्या गाडात जाईल. हा, ही 4थी पर्यंत आहे, सातारा जिल्हा परिषद. ही अंगणवाडी आहे. शाळेत येत नसतील ते. नाही, आहेत ना मुलं इथली. आहेत, 8च हो, आहेत मुलं. 7-8 आहेत. गोष्टी काय वाढत नसेल आता तुमचीच लोक. हो, पावसामध्ये इकडे सुट्टी ना 2 महिने, आणि उन्हाळ्यात सकाळच्या शाळा. तुमच्याकडे मे महिन्यात सुट्टी आहे, इकडे पावसात महाबळेश्वर तालुक्यातल्या सगळ्या शाळांना 2 महिने सुट्टी. हां, या इथे या. मंदिर दिसते खालती, गाव आहे रामवर्धनी मंदिर. ते बघ तिकडे, ते बघ एकदम समोर बघ, कडेला दिसतंय, डोंगराच्या एकदम धारेला. दिसलं का रे? ते बघ समोर मंदिराचा कळस दिसतोय. हा, दिसला का नाही? रामवर्धनी मंदिर. राम वनवासाला आलो होता ना, ह्याच मार्गे गेला होता. दिसलं का? हे बघा कडेवरती आहे, हे बघा समोर. हा, लाल कलरचा बघा हे दिसतोय. हे बघा महाराजांची मूर्ती बाळांनो, जे महाबळेश्वरातून आर्थर सीट पॉइंट वरून दाखवतात. सावित्री नदी तिथूनच खाली गेले ना. कृष्णा, कोयना, सावित्री, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री. कोयना इकडे गेली आहे, बाकी वाईच्या पुढे तिकडे धोम धरण वगैरे तिकडे आहे. आणि हा कडेलोट आहे बघा. चोरी फितुरी गद्दारी केली, अशा गद्दारांना आणायचे, हातपाय बांधायचे, पोत्यात भरायचे, जिवंत कड्यावरनं फेकायचे. 1800 फीट खोल खाली दरी आहे. अशी शिक्षा तेव्हा देत होते, गद्दार कमी होती. आपल्या काळात ही शिक्षा दिली, ही जागा आता भरेल ना, बरोबर का? कारण आपल्या देशात आता गद्दार वाढलेत. हा, बरोबर. हात काढून बघा, हवा थंड आहे, इकडे हवा नाही आहे. किती फरक आहे बघा. पण जास्त वाकू नका, जिल्हा बदलतोय. तुम्ही सातारा जिल्ह्यात आहात, पुढे रायगड जिल्हा चालू. ही जिल्हा परिषदची शाळा. या इथे बाळून इथून बघा, या तिथून इकडे ये. इथून दिसेल. या ये, या तर इकडे. काही नाही करता येतं. या जास्त वाकू नका, इकडे बघायचं आणि पुढे पुढे यायचं. चालायचं. हा, बघा पाहिजे तरी. बघा तिथून दिसतंय. अजून एक छोटे छोटे आहेत. बघ किती हवा थंड आहे. दिसला का? मग उतर ना, कसं उतर, उडा नको मग. सांभाळून या खाली.
समोर महाराजांची मूर्ती. बाळांनो आपला शेवट पॉइंट आहे. याच ठिकाणी राजांचा राजवाडा होता. राजवाडा ब्रिटिशांनी खूप महत्वाची माहिती आहे. राजवाडा ब्रिटिशांनी तोडला. मग इथेच 1957ला पुतळा बसवला. या पुतळ्याचं उद्घाटन पंडित नेहरूंच्या हस्ते झालं. पहिले पंतप्रधान भारताचे. हा बनवला कुठे? मुंबईला, विलेपार्लेला. शिल्पकारांचं नाव आहे रामचंद्र पांडुरंग कामत. या पुतळ्याचं वजन किती आहे बाळांनो? 4,500 किलो, 4.5 टन. हा कशाचा आहे? पंचधातू, सगळे धातू मिक्स, ब्रॉन्झ मेटल. इथे आणताना 17 पार्ट आणले, कारण 1 पीस आणताना नसता ना, मग 17 वेगळे पार्ट आणले आणि मग जॉईन केलं आहे. घोडीच्या पायापासून तलवारीपर्यंत 16 फीट आहे. दगडी चौतारा 20 फीट, एकूण हाईट आहे 36 फीट. तोफा बघा, त्यावेळेच्या तोफा आहेत. पुतळ्याची देखभाल करतं सातारा जिल्हा परिषद, कारण सातारा जिल्ह्यात येतं. आणि गार्डन, वन विभाग सातारा. राजे फक्त 50 वर्ष जगले ना. 19 फेब्रुवारी 1630 जन्म शिवनेरी आणि 3 एप्रिल 1680 रायगडला मृत्यू. कमी वयात आजारी येऊन वारले. अशा राजाचा पुतळा जो बनवतात ना, तेव्हा घोड्याचा डावा पाय हा वर असतो. आहे का डावा पाय? मग डावा पाय वरती आहे ना घोड्याचं. मग समजायचं बसणारा योद्धा कमी वयात आजारी येऊन वारला म्हणून घोड्याचा लेपलेक वर. जो राजा वीर मरण होतो का लढाईमध्ये, शहीद, लढाई करता करता लढाईमध्ये वारला जातो, त्याच्या पुतळा बनवताना घोड्याचे 2 पाय पुढचे वर असतात. झाशीची राणी राणा प्रताप त्यांचे पुतळे तसे आहेत, कारण त्यांना वीर मरण आलं. घोड्याचा उजवा पाय वरती असेल, उजवा पाय, तर त्याच्यावर धोका झाला, गद्दारी, धोका करून मारला. बरोबर का? तसं संभाजी महाराजांचे, बरोबर का? आणि घोड्याची 4 पाय खाली असतील तर रिटायरमेंट घेतली, पण गादीवरती आपला वारस बसवला. वाऱ्याला सुद्धा वेग नव्हता. एवढा वेग शिवाजी महाराजांच्या तलवारीला होता. शिवाजी महाराजांचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा एक होता. मग लाखोत काय, करोडोत काय, जगात जिजाऊंचा शोभा एक होता. तर कशी वाटली मित्रांनो माहिती? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आमचे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या बालाजी गाडे परळीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि व्हिडिओ शेअर पण करा. आणि मग सगळं बघून झाल्याच्या नंतर कुटुंबासोबत एक फोटो घेतला. आणि हे बघा, जाताना इथंच गडाच्या पायथ्याशी काही दुकानं असतात, स्ट्रॉबेरी, चपलाचे वगैरे. आणि आमचा गड बघून झाल्याच्या नंतर आम्ही वापस निघालो महाबळेश्वरकडे.